नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची जिल्हा अधिकाऱ्यांसह आढावा बैठक. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन. सोलापुरातील पूरग्रस्त गावांची काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी. शेतकऱ्यांची ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची मागणी. केंद्र शासनाकडून विशेष पॅकेज जाहीर करण्याची विनंती. नाशिकमध्ये संततधारेमुळे गंगापूर व दारणा धरणातून विसर्ग. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता. ठाण्यातील विवियाना मॉलची नवी लेक शोर मॉल म्हणून ओळख. लेक शोर इंडिया ॲडव्हर्टायझरने केला मॉल खरेदी. सुमारे 1900 कोटींचा करार. भारतातील रिटेल मालमत्तांसाठी सर्वात मोठा करार. सोलापूरमधील राजकारणात मोठी खळबळ. एनसीपी शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर. पिके जमीनदोस्त, घरांची पडझड तर अनेक भागात शिरलं पुराचं पाणी. मराठवाड्यात जलप्रलय. गेल्या 70 वर्षात प्रथमच सीना नदीचं रौद्ररूप. पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा. हिंगोलीत मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर. अनेक गावांची शेती जलमय. सोयाबीन, कपाशी, हळदसह पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी इशारा. हिंगोलीत महावितरण विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ढोल बजाव आंदोलन. वाढीव वीज बिल आणि जबरदस्तीने मीटर बसवण्याच्या विरोधात शेतकऱ्यांचा संताप. कोथळी येथे संत मुक्ताईचा 746वा जन्मोत्सव उत्साहात साजरा. दुर्गा सप्तशती पारायण, पुष्पवृष्टी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. मोताळा तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान. आमदार संजय गायकवाडांकडून पाहणी. तातडीने मदत आणि पंचनाम्याचे आदेश. खामगाव तालुक्यात एकाच रात्री 2 ठिकाणी चोरी. लाखो रुपयांच्या मालमत्तेची चोरी. पोलिसांकडून पंचनामे सुरू. वाढत्या चोरीमुळे नागरिकांमध्ये दहशत. गोदावरी नदीत पाण्याचा जोर वाढला. पंचवटी परिसरात पूरस्थिती निर्माण. प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा. महाडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का. जगताप समर्थक शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई. दिलदार नगरमधून दुचाकी चोर टोळीतील 2 आरोपी अटकेत. 7 चोरीच्या दुचाक्या जप्त. तब्बल 2.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. केंद्र सरकारने जीएसटी कपात करण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईतील वाशी येथे भाजप खासदारांकडून जीएसटी बचत उत्सव आणि जनजागृती. सामान्यांना होणार मोठा फायदा. पुणे महापालिका पोलिसांनी बंडू आंदेकर टोळीवर मोठी कारवाई सुरू केली. नाना पेठेत अवैध अतिक्रमण पाडण्याचे काम सुरू असून तिथे तगडा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मनोर पालघर मार्गावर हायवा आणि इको कारच्या जोरदार धडकेत. हायवा रस्त्याबाहेर जाऊन झाडाला धडकली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पालघरच्या पूर्व भागात जोरदार मुसळधार पाऊस. भात शेतीस मोठा फटका. लिंबापूर, उधवा, सायवन भागात पावसाची हजेरी. शेतकरी चिंतेत. भात पिकाला इजा होण्याची शक्यता. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर. पाटोदा आणि शिरूरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं. आमदार सुरेश धसांनी पूरग्रस्तांना तात्काळ गहू, तांदूळ आणि आर्थिक मदत जाहीर केली. बडगाव ग्रामीण रुग्णालय पुराच्या विळख्यात. कर्मचारी आणि रुग्णांना ट्रकच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. ढगफुटीच्या जोरावर आलेल्या पाण्यामुळे रुग्णालयात पाणी गुडघाभर शिरले. सांगलीत जयंतराव पाटील यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा. देवा वाचाळांना आवर असा बॅनर चर्चेत. भाजप आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा. नामदेव हटाव देश बचावचा नारा देत पुण्यात कुस्तीगीर संघाचं आमरण उपोषण सुरू. शिरगावकरांच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन. मागण्या न मांडल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा. दूध घेऊन जात असताना पुलावरून घसरून शेतकऱ्याचा नदीत पडून मृत्यू. कन्नड तालुक्यातील टाकळी शाहूमधील दुर्घटना. एनडीआरएफच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला. पैठण तालुक्यात जोरदार पावसामुळे दादेगाव शिवारात शेतात पाणी तुंबले. डाळिंब बागात जलमय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी.